पुढचा सामना सेकंड सेमीफायनल वैद्य वॉरियर्स वर्सेस कुलकर्णी मंडप सेकंड सेमीफायनल अर्धी कागद उडवली देवेंद्र कुलकर्णी नॉन स्ट्रायकर एंड आणि अमित सोना बिनूची जोडी मैदानात आणि सामना करतील ते आणि पहिल्या चेंडूवरती चखवलाय साजन निमकर यांनी आउटसाइड द ऑफ स्टंप पहिला धक्का साजन यांनी पहिल्याच बॉल मध्ये पहिली विकेट घेतलेली आहे अतिशय उत्कृष्ट गोलंदाज नक्कीच तो उत्कृष्ट गोलंदाज आहे स्विंग गोलंदाज म्हणतो आपण गोलंदाज बरोबर प्रदीप क्रिकेटच्या भाषेत मला माहिती नाहीये नक्कीच अमित सोना यांच्या रूपाने मोठा धक्का आणि पहिली जोडी फोडली असं म्हणाला पहिलीच जोडी फोडली यस कारण ही अतिशय महत्वाची जोडी मी मगापासून युट्यूब लाईव्हला पण बघतोय देवेंद्र कुलकर्णी आणि अमित सोना बहारदार जोडी होती परीक्षित देशपांडे यांच्याकडे सुंदर असं क्षेत्ररक्षण पूर्ण सुंदर असा कॅच घेतला होता आणि सुंदर गोलंदाजी साजन निमकर यांच्याकडून बघायला मिळाले वन डाऊन सागर बघूया सागर आता काय करतोय आणि पहिल्या चेंडूवर त्याच्या वन बाउन्स टू बाउन्स ओव्हर चौकार इरादे स्पष्ट केले सागर यांनी खराब चेंडू गुडले चेंडू ही पण सेमीफायनल अटीतटीची होणार नक्कीच हाय वोल्ट सामना नक्कीच होणार मला पण वाटते प्रदीप दोघी संघ तुल्यबळ आहेत साजन पुन्हा एकदा आणि हा ड्रॉप कॅच एक धाव आणि धावसंख्या जाऊन उपस्थिती 1-5 1-5 3 बॉल 5 रन झालेले आहेत लेग साइडला तटलेला चेंडू एक धाव मिळते आम्ही देवेंद्र कुलकर्णी यांची जी खेळण्याची स्ट्रॅटेजी ही काहीतरी वेगळीच वाटते मला नेहमी हो नक्कीच टेनिस क्रिकेट मध्ये क्रॉस बॅटिंग शॉट्स म्हणतात त्याला काय म्हणतात क्रॉस बॅटिंग शॉट्स वेगळी टेक्निक आहे ही मला ह्या बॅट्समॅनला बघितल्यावर देवेंद्रला बघितलं मला डगलस मलेरियलची आठवण होते पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न चांगली गोलंदाजी सुंदर गोलंदाजी साजन निमकर यांच्याकडून बघायला मिळते लेफ्ट आर्म गोलंदाजी साजन आतापर्यंत सीझन मध्ये खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे बॅट्समॅनला डिसिव्ह केलेत आउटसाइड द ऑफ स्टंपला पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप आणि अंपायरचा वाईडचा इशारा एक धावेमध्ये भर धावसंख्या जाऊन उपस्थिती 7 1-7 अमित सोना यांच्या रूपाने मोठा धक्का मिळाला होता ते कुलकर्णी मंडपला एक धावेचा प्रयत्न एक धाव घेतलेली आहे धावसंख्या जाऊन उपस्थिती 1-8 त्याला रिप्लेस करतोय आता पुन्हा दुसरं षटक परीक्षित देशपांडे प्रदीप हे दोन्ही गोलंदाज जे आहेत ते दोन्ही स्ट्रायकर बॉलर्स आहेत दोन्ही अप्रतिम गोलंदाजी करतात आणि दोन्ही बॉलर विकेट काढतात मंदारलेले बॅग लावून कुठे आता ट्रेकला निघालेत आम्हाला वाटलं फक्त रविवार ओके आज रविवारच आहे मंदार विकेट टेकर बॉलर्स दोन्ही गोलंदाज अतिशय सुंदर
बॉलिंग करतात दोघंही. नक्कीच दोघे लेफ्ट आर्म आहेत. दोघंही लेफ्ट आर्म. दोन्ही लेफ्ट आर्म आहेत. दोन्ही लेफ्ट आर्म आहेत. बघूया सागर काय करतोय. सागरने पण आपले इरादे स्पष्ट केले होते. एक ऑफ साइडला सुंदर असा कव्हरच्या डोक्यावरून चौकार मारला होता. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी. देवेन कुलकर्णी यांच्याकडून थोडस टिप्स देत आहेत. सुंदर गोलंदाजी. पण मी एक बघितलं अमित की सुरुवातीला तरी ओव्हर मध्ये रन नाही झाल्या तरी देवेन कुलकर्णी शेवटी त्या सगळ्या भरून काढतात. हो नक्कीच. बरोबर. चौथ्या बॉलरवरतीच त्यांनी स्ट्राईक मगाशी अटॅक केला होता. येस. मला आठवते त्याप्रमाणे चौथ्या बॉलरवरती स्ट्राईक केला होता. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. एक धाव मिळते. एक धावेची भर. मगाच्या मॅचला शेवटच्या ओव्हर मध्ये देवेन कुलकर्णीने गेम पलटवून टाकला. गेम पलटून टाकला होता. ती कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे. नक्कीच. क्रॉस बॅटेड शॉट्स आणि वेगळ्या पद्धतीने वेगळ्या टेक्निकने खेळणारा खेळाडू. क्रॉस बॅटेड शॉट्स, स्विच शॉट, रिव्हर्स स्वीपचा बादशाह आणि अंपायरचा वाईडचा इशारा. Wide. धावेमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 10. 10. एक बाद 10. प्रदीप ही जोडी जी आहे याच्यावर बऱ्यापैकी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बॉल्स 3 बॉल 3 बॉल्स. येस 3 बॉल्स. ही जोडी आणि देवेन कुलकर्णी. नक्कीच. दॅट्स इट. उलटा चेंडू. सुंदर फटका. 1 बाउन्स. सुंदर फिल्डिंग. क्षेत्ररक्षण सुंदर केलेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण यश यांच्याकडून. 2 धावा घेतलेल्या आहेत. धावफलक 12. धावसंख्या 12. दुसरं षटक प्रगतीपथावरती वैद्य वॉरियर्स संघातर्फे. शॉर्ट पिच चेंडू. सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन. दोन धावा मिळण्यामध्ये यश मिळतंय. धावसंख्या जाऊन पस्तीस 14. एक बाद 14. धावसंख्येला हळूहळू आकार मिळतोय. देवेन यांचे पाहिजे तसे फटके बसत नाहीयेत. हो मागच्या मॅचला जसे पाहिजे तसे फटके बसले होते. पूर्णपणे अटॅक केला होता. बघूया देवेन. आणि हा विकेटचा पत्त रिव्ह्यू घेतलाय. ओके. अंपायर रिव्ह्यू. बॅट कट आहे का? एज आहे का? बंड्या कानडे रिव्ह्यू घेतलेला आहे. वेट. बंड्या विरोधला जरी लागलं ना तरी त्याला बॅट करत म्हणणार आपण. टेक्निकली म्हणजे बॅट करत इथपर्यंत अलाउड आहे ना. नाही ग्लवला आपलं ग्लव पर्यंत जरी असेल ना. हा ग्लव पर्यंत. ग्लवला आहे ना. नियमानुसार आम गाडला कसा असेल त्याचा लांब असेल तर परत एकदा बघा. काय काय लांब असेल त्याचा नव्हता रे. हा नव्हता. देवेन ह्याला होता. नाही आता होतं कुठल्या सेकंदाला वगैरे लक्ष ठेवा रे. बाकीच्यांनी नुसतं बघू नका. त्याला पण हेल्प करा. अंपायरना पाणी हवंय का तोपर्यंत? अंपायर थोडंसं पाणी पोचवायचंय. प्रोसेस चालू आहे. वेट. अजून पुढे
जस्ट पुढे घ्या थोडं. बघू ना जरा ते काय. त्यांनी आपण घेतले तर आता ते पूर्ण करायला लागलाय का रे. हा या बॉल नंतर त्याचं झालं वाटतं ना. डेव्हिन स्ट्राईकला गेला आता. हे नीट बघा आता. सर्वांनी इकडे येऊ नये. अमित कृपया कॉमेंट्री कक्षामध्ये सर्वांनी येऊ नये. दोन्ही टीमच्या कुठलाही खेळाडू कॉमेंट्री कक्षात नसेल. हा या बॉलला हो का. हा बोल का. हो फायनल आहे. जेव्हा जेव्हा माधुरी आता सेमीफायनल दुसरी चालू आहे. याच बॉलला आहे ना. मीच करतो कॉमेंट. परत बघा. स्लो मोशन मध्ये नाही करायचं. स्लो मोशन मध्ये घेशील ना. हो बघा ना परत. स्लो मोशनला बघा. स्लो मोशन मध्ये काय अंदाज येईल रे. टाइम मिळेल ते पटकन जातो ना. हो ग्लवला आउट आहे. आम गाडला आउट नाहीये. ग्लवला आउट आहे. नॉट आउट. अंपायर डिसिजन इज फायनल. नॉट आउट. सिंगल घेतली होती का अंपायर. डॉट बॉल. डॉट बॉल. ओके ओके थँक्यू. चला कंटिन्यू करा पटापट. अंपायर साठी तर टाय होऊन जाईल. अंपायर साठी मला वाटतं सर्वच अंपायर साठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. 100% प्रदीप. अतिशय चांगली कामगिरी सगळीजण करतायत. एक तर माझा मित्रच आहे सचिन मनवे. बर आम्ही वर्गमित्र आहेत. ओके सचिन हात कर जरा वरती. येस थँक्यू सचिन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-14. बंड्या कानडे पुढील षटक घेऊन येतात. शॉर्ट पिच चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. 1 धाव मिळते. थोडीशी स्लाइटली मिडफील्ड परंतु दुसऱ्या धावेवरती कन्वर्ट केले ते देवेन कुलकर्णी यांनी. सुंदर रन भेटून दे विकेट. देवेन धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-16. बंड्या कानडे यांना तुम्ही काय म्हणाल अमित. हे नेहमी दुसऱ्यांना काही ना काही म्हणत असतात कॉमेंट्री कक्षातून. बंड्या कानडे अतिशय सुंदर गोलंदाजी. खरोखर आउटसाइड द ऑफ स्टंप आउटस्विंग करण्यामध्ये माहिर बंड्या. मला कपिल देवची आठवण होते आउटस्विंग करताना. तो स्लाइटली मिसफील्ड. 1 धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. आणि 1 धावेमध्ये भर मिळते. धावसंख्या पोहोचते ती 17. 1-17. 1-17 रन. आता तरी आटोक्यात ठेवलंय. आटोक्यात ठेवलं. येस आता तरी आटोक्यात ठेवलंय प्रदीप. वैद्य देवेन कुलकर्णी काय करायला सांगू शकत नाही. हो. आणि हा सुंदर झेल. वा. परीक्षेची झेल सुटणं अतिशय कठीण आहे. कठीण आहे. आणि महत्वाची विकेट घेतली. देवेन कुलकर्णी हा गेम चेंजर आहे. देवेन कुलकर्णी याच्या रूपाने मोठा धक्का मिळालाय तो कुलकर्णी मंडपला.
आता पुढे येणारा बॅट्समन राकेश बिवलकर. प्रदीप, हा जो राकेश बिवलकर जो प्लेअर आहे हम्म. तो पण अतिशय एक स्फोटक फलंदाज आहे आणि आणि कमी आता भावामध्ये या मॅचला मग खरंच गरज आहे. खरोखरच संघाला आता गरज आहे. राकेश बिवलकरला मी बघितलंय बऱ्याच वेळा बॅटिंग करताना पण बघितलंय. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतो, स्फोटक फलंदाजी करतो, कमी बॉल्समध्ये जास्त रन करण्यामध्ये माहीर, प्रेक्षकांचा खेळाडू म्हटलं जातं अरे वा. राकेश बिवलकर. बघूया आता काय. 17 2 बाद 17 अमित सोना आणि देवेंद्र कुलकर्णी यांची विकेटने कुलकर्णी मंडपला थोडासा धक्का मिळालाय. थोडस फास्ट खेळणं गरजेचं आहे. हे नक्कीच स्पीडअप करायचंय. आउटसाइड द ऑफ स्टंप, सुंदर लाईन, सुंदर गोलंदाजी. आउटसाइड द ऑफ स्टंप, सुंदर टप्पा, आउटस्विंग गोलंदाजी. राकेश बिवलकर, मी बोललो त्याप्रमाणे. हा बघा, अतिशय सुंदर फटका अमित. अपॉर्च्युनिटी क्रिएट केली. सुंदर चेंडू होता, परंतु ही अपॉर्च्युनिटी क्रिएट केली रन्सची. आणि आता रन त्यांना हव्याच आहेत. नक्कीच. 21 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. 2 बाद 21. बॅड लक बंड्या, तुझी चुकी नव्हती. तू अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे, पण तो शॉटच चांगला केला होता. अपॉर्च्युनिटी क्रिएट केली. बंड्या कानडे थोडेसे वैतागलेले दिसत आहेत अमित. नक्कीच निराश वाटत आहेत थोडेसे, साहजिकच आहे. कारण का आतापर्यंत त्यांनी शेवटचे 3 चेंडू खूप सुंदर टाकले होते. शेवटचा चेंडू पण चांगला टाकला होता, पण राकेश बिवलकर सारख्या फलंदाजाला त्यांनी अपॉर्च्युनिटी क्रिएट केली. स्कोर धावसंख्या जाऊन पोचते ती 21 ऑफ 2 लॉस. 3 ओव्हर 21 रन्स. नीरज बहुगुणी चौथं षटक घेऊन येत आहेत ते वैद्य वॉरियर्स तर्फे. आणि याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेट बरोबर प्रदीप स्ट्राईक दिली आहे त्यांनी. सागर बरोबर स्ट्राईक दिलेली आहे ती राकेश याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. कारण का राकेश कमी बॉलमध्ये जास्त रन नेहमीच करतो आणि अपेक्षा असतीलच कुलकर्णी मंडपला की राकेश ते जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी. अटी-तटीचा करायचा असेल तर रन हो, अतिशय आवश्यक नक्कीच. आहे. तुम्हाला आव्हान द्यायचं असेल तर धावांचं आव्हान भरपूर देता आलं पाहिजे, बरोबर. तर बॅट्समन वरती प्रेशर राहील. शॉर्ट पिच चेंडू, बॅट चिकड, आउटसाइड द ऑफ स्टंप आणि ही विकेटचं पतन. आणि महत्वाची विकेट गेलेली आहे अमित. राकेश आउट झालेला राकेश आहे. बिवलकर चौधरीपणे तिसरा धक्का मिळाला आहे. सुंदर गोलंदाजी, आउटसाइड द ऑफ स्टंप. राकेश बिवलकर थोडेसे नाराज दिसत आहेत. रॉंग शॉट सिलेक्शन असं मला वाटतंय. बॅटची एज घेऊन गेलाय कड. आणि पुढील बॅट्समन अथर्व गोगटे थोडेसे नाराज वाटतायत राकेश बिवलकर आपल्या शॉट सिलेक्शनला. आणि सुंदर गोलंदाजी नीरज यांच्याकडून बघायला मिळतीये. प्रदीप, आपल्या कर्जतमध्ये सुद्धा क्रिकेटचं टॅलेंट आहे, खूप भरलेलं आहे क्रिकेटचं टॅलेंट. अतिशय सुंदर टॅलेंट आहे. नक्कीच. आणि हे चौथ्या विकेटचं पतन. कॉटन बोल्ड अथर्व. सेमीफायनलची एनर्जी जी पाहिजे ती बॅटिंग संघाकडून दिसत नाहीये. बॅटिंग संघाकडून दिसली नाही. आणि पुढील फलंदाज भोवेड मुळे. एक मिनिट बंडे, काय झालं? 22 22 4 बाद 22. थोडं स्पीडअप करायचंय, पटापट खेळायचंय जरा.
हॅट्रिकला चान्स. नीरज बहुगुणी ऑन हॅट्रिक. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव मिळतीये. स्लाइटली मिसफिल्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव मिळतीये. खराब क्षेत्ररक्षण, खराब बॅकअप. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण. 3 धावा मिळवलेल्या आहेत. धावसंख्या जाते ती 25. धावसंख्या 25. या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड. वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. 26. 4-5-26. कुलकर्णी मंडप. आणि हा फटका उचलून मारलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पण पूर्ण होतीये. दुसरी धाव पण घेतलेली आहे. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. ओमकार आणि सागर यांच्याकडून बघायला मिळते. पूर्ण दारोमदार. आता सागर याच्यावरती असेल. षटकातील शेवटचा चेंडू. इनिंगचा शेवटचा चेंडू. ऑफ साइडचा मारायचा प्रयत्न. आउट. अंपायरचा इशारा. आउट. रनआउट. ओमकार आउट. 28. करा. भुवीड आउट. हा 28. धावसंख्या 28. 29 टार्गेट. माफकच आव्हान ठेवलंय. पण प्रदीप काही काही वेळा लो स्कोरिंग गेम पण रंगतदार होतात. नाही, बघितलंय. मी मागाशी घरी होतो तेव्हा युट्यूब लाईव्ह वर बघताना लो स्कोरिंग गेम अतिशय अटीतटीचे बघितलेत मी. नक्कीच. म्हणजे 32 रन असतील, 34 रन असतील. आणि हे डुअल आहे. हे सामने अटीतटीचे झालेत. यस. त्यामुळे हा सामना मला असं वाटतंय की अटीतटीचा होऊ शकतो. कारण का कुलकर्णी मंडपकडे सुद्धा चांगले चांगले गोलंदाज आहेत. नवीन बॉल. अंपायरनं बॉल द्यावा. नवीन बॉल आला. कारण का कुलकर्णी मंडपकडे सुद्धा अमित सोनासारखा गोलंदाज आहे जो विकेट टेकर बॉलर पण म्हणतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रदीप. अमित, आजचं हे युट्यूब लाईव्ह जे केलेलं आहे ते आपले मित्र फोटोग्राफर टिंकू यांच्याकरता आपण जरा जोरदार टाळ्या नक्कीच वाजवू. नक्कीच. टिंकू याच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अतिशय चांगलं असं युट्यूब लाईव्ह त्यांनी केलंय. नक्कीच. धन्यवाद धन्यवाद टिंकू. खरोखरच काही डिसिजन, काही रिव्ह्यूज झाले जातात त्याचं पूर्णपणे दारोमदार ही या आपल्या रिव्ह्यूज तर आहेतच, पण एकंदरीतच ती रिस्पॉन्सिबिलिटी असते प्रदीप. मॅचचा स्कोर असेल, कॅमेरा क्वालिटी असेल. यस. मला वाटतं तो बीपीएल ला फायनल आहे टिंकू. 29 टार्गेट. 29. थोडस स्पीडअप करायचं आहे. वेळ अतिशय कमी आहे. देवेन थोडस क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आपल्याला अजून एक मॅच फायनल अंतिम सामना खेळवायचा आहे, त्यामुळे थोडस स्पीडअप करायचं आहे. अमित सोना पॉवर प्लेचा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू. ओपनिंग बॅटिंग आणि ओपनिंग बॉलिंग. हो नक्कीच. अमित सोना अतिशय सुंदर असा गोलंदाज पण आहे, सुंदर असा फलंदाज पण आहे. आणि मागच्या सीझन मध्ये तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. त्याच्या सिंहाचा वाटा होता जो कुलकर्णी मंडपनी मागच्या सीझन गाजवला होता, तो अमित सोनाच्या जोरावरच. आज जर फायनलला जायचं केला असेल होता. तर अमित सोना महत्वाचा खेळाडू. नक्कीच. मगाशी मी बोललो अथर्वने जे 3 लीग मॅच मध्ये अथर्व पूर्णपणे फ्लॉप गेला होता, परंतु टायमाला जे म्हणतो आपण फॉर्म मध्ये येणं, तो मोठा खेळाडू नक्कीच होता आहे. म्हणजे आमच्या नाटकामध्ये जसं टायमिंग महत्वाचं आहे, टायमिंग comedy ला. महत्वाचं आहे. येस प्रदीप, राईटली सेड. तसं बॅटिंग आणि एखाद्या मॅच मध्ये राईट टाइमला राईट Right परफॉर्मन्स करणं महत्वाचं आहे. 100%.
चला आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सेकंड सेमीफायनल सामना वैद्य वॉरियर्स वर्सेस कुलकर्णी मंडप. सेकंड इनिंग्स 29 टार्गेट. दोन्हीची जोडी मैदानात. पहिला चेंडू फटका. अरे आणि हा ड्रॉप कॅच. गचाळ असा क्षेत्र रक्षण. अतिशय सुवर्ण संधी. राकेश बिवलकर स्वतःच्याच सुवर्ण संधी होती. म्हणजे मॅच झाला. काय म्हणतात ना, हा कॅच कदाचित लूज केल्यामुळे मॅच पण लूज होऊ शकते. नक्कीच. मग मी बघितलंय साजन निमकर या शॉट वरती आउट झालेला मी बराच वेळा बघितलंय. या शॉट वरती ते बराच वेळा आपले विकेट फेकून आउट झालेले आहेत. आणि राकेश बिवलकर यांच्याकरता एक थोडीशी संधी होती. बघूया. सुवर्ण संधी मी म्हणेन. नक्कीच कमबॅक करायचा चान्स होता. सुंदर फटका. सुंदर गोलंदाजी अमित सोना. मी बोललो होतो विकेट टेकर गोलंदाज अमित सोना. बघूया कमाल काय. कमाल दाखवणं आता गरजेचं आहे actually. नक्कीच म्हणजे मॅच जिंकायची असेल तर अमित सोनाला विकेट काढणं खूप महत्वाचं आहे. आणि सुंदर गोलंदाजी तितक्याच. आणि सुंदर प्रयत्न अमितचा. मला वाटतं लागला असता तर आउट झाला असता. लागला असता मे बी आउट असता. 100%. सुंदर ट्राय. आणि सेन्सिबल क्रिकेट मला म्हणता येईल. मोठे फटके खेळण्याच्या मोहामध्ये आपली विकेट गमावण्यापेक्षा टेम्परमेंट महत्वाचं आहे. उलटा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने तटवलाय. खराब चेंडू अमित सोनाच्या बॅट. आणि 2 धावा. अंपायर्स 2 धावा. ओके. 5 चेंडू 5 धावा. माफ करा 4 धावा. 4 चेंडू 5 धावा. आणि आफ्टर शॉट 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. 5 चेंडू 9 रन्स. 20 धावांची गरज अंतिम फेरीत जाण्यासाठी. 19 चेंडूत 20 धावांची गरज. तो जो कॅच मिस झाला खरी गोष्ट आहे. तो अवांतर धाव. अंपायरचा वाईडचा इशारा. वाईड. धावेमध्ये भर. धावसंख्या जाऊन 35. दहा बिनबाद 10. बडसावळे काकांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की वरती खुर्चीवर येऊन बसायचंय काका. आणि हा चौकार. बॅक 1 ओव्हर 14. अमित सोनाच्या मागणं षटक ठरलंय या वेळेला. म्हणजे 18 चेंडूत 15 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. आता काहीतरी मला विकेटच वाटतं पतन झालं तरच प्रदीप काहीतरी मॅच मध्ये येऊ शकतात. कुलकर्णी मंडप. कुलकर्णी मंडपची एनर्जी दिसत नाहीये मला. बॅटिंग मध्ये पण दिसली नाही आणि आत्ताही दिसत नाहीये. काय मला समजत नाहीये. सेमीफायनल जे स्पिरिट पाहिजे. स्पिरिट पाहिजे. मे बी लॅकिंग ऑफ प्लेयर्स. कारण का मी बघितलंय प्रदीप नेरळमध्ये हा एकच संघ येतोय. फारसे असे क्रिकेटर्स येत नाहीत नेरळकडून. स्कोर 14 रन. 1 ओव्हर 14. 1 ओव्हर 14 जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. स्पीडअप करा बरा पटापट. थोडंसं स्पीडअप करा. पुन्हा एकदा लेफ्ट शॉट. आणि हा आणि हा षटकार. षटकार. मला वाटतं याच ओव्हर मध्ये मॅच जिंकण्याची आशा दिसते. आता मात्र साजनची बॅट तळपलेली आहे. जो कॅच ड्रॉप केला त्याचा फटका त्याचा खामियाजा. जे प्रेशर रिलीज झालं प्रदीप. येस. जिथे प्रेशर रिलीज होतं बॅट्समन वरती. पुन्हा एकदा लेक्सेला पटेलला चेंडू.
एक धाव. सेन्सिबल क्रिकेट बाय साजन. 21. 8 धावांची आवश्यकता. आमचे श्रीकांत दाते तात्या इथे आलेले आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा चौकार. ऋषिकेश दातार कुठे असतील तर त्यांनी जरा इथे यावं. राहुल 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 धाव संख्या 3 बॉल. आणि हा विजयी चौकार. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स वैद्य वॉरियर्स इन द फायनल्स. निनाद बिडकर. राहुल जोशी यांनी जरा समालोचन कक्षाकडे यावं. श्री इकडे इकडे ये ना. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. श्रीकांत दाते तात्या यांच्याकडून आपल्याला ब्राह्मण प्रीमियर लीग साठी 1000 रुपये आलेले आहेत. ते स्व इच्छेने देत आहेत, ते आपण स्वीकारावे. धन्यवाद श्रीकांतजी दाते सर. श्रीकांत दाते तात्या हे नेहमीच धन्यवाद. देतात. हे आणि तात्यांकडून हे ब्राह्मण प्रीमियर लीगला मिळालेलं आहे, त्यामुळे खूप छान गोष्ट आहे. हो नक्कीच ते नेहमीच आपलं योगदान देत असतात दरवर्षी. ते आणि त्यांचा मुलगा उत्तम खेळाडू आहे गंधार दाते. गंधार हा माझ्याच टीम मध्ये होता. हा खूप मेहनत घेणारा खेळाडू आहे गंधार. Yes. आपल्या गोलंदाजीवरती. आपण दाते तात्यांचं कौतुक करणार आहोत. राहुल जोशी यांना विनंती आहे. राहुल जोशी दाते श्रीकांत सरांना दाते तात्यांचं इनॉग्रेट करतील. धन्यवाद दाते सर. इच्छा लालसा करीत का राजा. हा. मला लालसा एखादा बॉल वापरलेले बॉल. सामनावीर कोण आहे या सामन्याचा? परीक्षित हा मॅन ऑफ द मॅच आहे सेमीफायनलचा. अंडर 14 ला खेळतो, तुला माहिती आहे. आणि लढवया कोण आहे? लढवया सागर जोशी, लढवया खेळाडू. कुठे आहे ती ट्रॉफी? ही आहे का? मॅन ऑफ द मॅचचा मानकरी परीक्षित देशपांडे. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रत्येक लढवयाची ट्रॉफी बघा. मिळाली बारका कोपरा. मिळाली. फायटर क्रिकेटर सागर जोशी.